वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी पर उपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वना माझी शांती रूप नव्हे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम शरीर चरणा ज्ञानेश्वरा करुणा करा दडाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुणादा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाजे चतुर्णाच्या आत्मजावाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जांचरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका आता रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे जोडोण्या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे। वास्तुशांती, त्या वास्तूला नाव ज्यांचं दिलं ती आई जाऊन 12 वर्ष झाले, स्वर्गीय इंदुबाई अणाजी रहाटळ। असा हा दुहेरी योग कार्यक्रमाचा या संबंधाने निमंत्रक चारही बंधू आप्पासाहेब, बाळासाहेब, विष्णुभाऊ, महेश, पुन्हा राहुल सुभाष कजबे, या सर्वांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, ज्यांची संस्था आहे
खाडगे बाबा तुम्हालाही नमस्कार. ब्राह्मण काका तुम्हालाही नमस्कार. आम्ही सदैव सुडके पण खिशात नोटाचे पुडके. सुडके बाबा जास्त परिचयाचं बोलणं आहे बरं का, ते मनावर घेऊ नका. तुम्हालाही नमस्कार. मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही नमस्कार. हार्मोनियम वादक, व्यासपीठावरील सर्व महाराज, विनेकरी, टाळकरी, गायनाचार्य, इकडचे टाळकरी, इकडचे गायनाचार्य, टाळकरी, ज्यांच्या शिवाय महाराष्ट्रभर असणाऱ्या कीर्तनकाराचं पान हालत नाही, ते अभंग साहेब. कोणताही कीर्तनकार असू द्या तरी यांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन होत नाही. प्रस्तुत कीर्तनासाठी घेतलेला अभंग योगायोग. इकडे सगळे मान्यवर, आमचे जुने सगळे खुर्चीवर बसलेले वरपे साहेबापासून इथे होते का, हा आहे तिकडे हे जुने, त्यांना आम्ही हनुमान केलतो एका रामायणात, तेव्हा तब्येत चांगली होती. देशमुख, विविध क्षेत्रातील सर्व मंडळी, राहटई परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेली उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, पारमार्थिक क्षेत्रातली सर्व मंडळी, जाणते श्रोते, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आनंदाचा दिवस आहे. मी का थांबलो, या परिवाराचा आणि आमचा अगदी घरातल्या सदस्यासारखा संबंध आहे. तुम्हाला कल्पना नसेल, आमच्या कोणत्याही सुखदुःखामध्ये हाही परिवार माझ्या गावाला नागपूरला येतो. आमचे सगळे देशमुख, प्रत्येकाच्या जीवनात घडलेल्या ह्या घटना आहे. या घटनेने भगवंताला सोडलं नाही तर राहटई परिवाराला कसं सोडलं. जेव्हा कौतुकाचे, आनंदाचे दिवस येतात तेव्हा शाबासकी देणारं निघून जातं. मी का सांगतो हे नीट ऐका. आज 14 एकरावरून 100 एकरावर कार्यक्रम यांचा गेला. काहीच कमी नाही, पण कमी त्या गोष्टीची आहे ज्यांनी कौतुक करावं, डोळे भरून मुलाचं ऐश्वर्य बघावं, त्या शाबासकीच्या थापा आज नाही. आई गेली, वडीलही गेले. अख्खं रामायण तुम्हाला माहिती आहे. 2-2 मिनिटात स्पर्श करून वेळेत पूर्ण करतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. छापली होती 10, पण वशीला लावून सांगितलं 10:30, म्हणजे 12:30 तुम्हाला मोकळे करतो. विठ्ठल. एक थोडस रामायणात नाही तो 2 मिनिट. परबे साहेब 14 वर्षांनी भरतजी, हे बंधुप्रेम सांगतो, भरतजी नंदीग्रामात आहे. निरोप आला हनुमानजीच्या द्वारा. भरतजी, आज तुम्हारे भैया रामचंद्र अयोध्या में पधारने वाले हैं. हे भावाचं प्रेम ऐकलं ना. हनुमंताच्या भोवताल नाचले भरत, भोवताल नाचले.
पायावर डोकं आपटून सांगितलं, हनुमंता, हा संदेश ऐकायसाठी 14 वर्षे बसलो होतो तपाला. या संदेशाच्या मोबदल्यात काय देऊ मी तुम्हाला? काही नाही, माझ्याकडे काही नाही. पण तुम्ही निरोप आणला, माझा दादा न वहिनी सिंहासनावर बसतील, राजा राणीचं रूप मी या डोळ्यानं पाहिल, आणि भावाचं न वहिनीचं राजा राणीचं रूप सिंहासनावर पाहिल्यानंतर हे पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल. हा आनंद. आणि तिथून भरतजी अयोध्येत आले पहिल्यांदा 14 वर्षांनी. महालापुढे उभं राहून आवाज दिला आईला, कौसल्या माईला, माताजी. ती चकित झाली. 14 वर्षांनी लेकरू आलं, आवाज देते, बरोबर आवाज ओळखला. बाहर आली. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. एवढं ऐकलं महेश भाऊ, माय रडू लागली. भरतजीला संशय आला. आई, 14 वर्षांनी भाऊ येतो माझा, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडायचं वेगळे कारण आहे. का? आज तुझ्या जन्मदात्या बापाची आठवण. तुम्हारे पिता दशरथ जी की यही इच्छा थी. तुझ्या बापाची इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. आज तुझा बाप असता तर नुसता नाचला असता. तुम्हारे पिता की याद आये बेटा करके रो रही. मी का वेळ घेतली आपली? जिथे रामाचा राज्याभिषेक पाहायला त्याचा बाप नाही, तसं यांचं कौतुक पाहायला दोघही नाही. गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी खुशी के अवसर पर उनकी याद आती है. याचंही नाव पुण्य स्मरण होतं. विठ्ठल प्रपंच आणि परमार्थ दोन्ही क्षेत्रामध्ये 2 महत्वाच्या घटकाची गरज आहे. परमार्थामध्ये चित्त पाहिजे, प्रपंचामध्ये वित्त पाहिजे. परमार्थ चित्ताचा आहे, आपण लक्षात घ्या. परमार्थ शरीराकरता नाही, परमार्थ आत्म्याकरता नाही. आत्म्याकरता परमार्थ का नाही? गाडगे बाबा, ते अविनाशी तत्व आहे. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजनित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं अविनाशी तत्व आत्मा असल्यामुळे त्याच्याकरता परमार्थ करण्याची गरज नाही. शरीराकरता, अरे शरीर नाशिवंत आहे, त्याच्याकरता परमार्थ करून उपयोग नाही. शरीराकरता परमार्थ नाही, पण परमार्थाकरता मात्र शरीर आहे, हे लक्षात ठेवा. साधा प्रश्न. टोपी करता डोकं का डोक्याकरता टोपी? चष्म्या करता डोळे का डोळ्याकरता चष्मा? जोड्या करता पाय का पायाकरता जोडे? सदऱ्या करता माणूस का माणसा करता सदरा? अडाणी माणूस सांगेल सुडके बाबा. डोळ्याकरता चष्मा आहे, चष्म्याकरिता डोळे नाही. टोपी करता डोकं नाही, डोक्याकरता टोपी आहे. जोड्या करता पाय नाही, पाया करता जोड्या आहे. सदऱ्या करता माणूस नाही, माणसा करता सदरा आहे. तसं शरीरा करता परमार्थ नाही, परमार्था करता शरीर आहे. देवे दिला देह भजना, देवे दिला देह भजना, झाला फाटा बाधिकी.
प्रीतीला देह भजना गुमटा. शरीर परमार्था करताय, परमार्थ शरीरा करता नाही. मग परमार्थ शरीरा करता नाही, परमार्थ आत्म्या करता नाही, मग परमार्थ कोणा करता? परमार्थ चित्ता करताय. म्हणून तर विनंती आहे, माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, राहे ऐसे करी धरोनिया बाही, धरोनिया बाही, तारे तारा बरोबर करू. आमचे सगळे गुणवान मन लावून काम करतात, मग आनंद येतो. तरी पण 12:30लाच विठ्ठल माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, परमार्थ चित्ता करता आहे. कितीतरी प्रमाण याच्यावर कीर्तन होईल. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दाने, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे दाने, अखंड मुखी नाम तुझे नावे गुण, अखंड मुखी नाम तुझे नावे गुण, अखंड मुखी नाम तुझे नावे गुण, अखंड मुखी नाम तुझे नावे गुण. तुम्हा मागतो मी उचित तेरा भावाचा नोडी सकला, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुझे मस्त. विष्णू भाऊ, 1 नंबरचे गुणवान आणले तुम्ही. मला वाटतं हा कार्यक्रम दरवर्षी ठेवायला काही हरकत नाही. आता माझ्यासाठी खोली झाली वर. इकडे आल्यावर आपला तयार आहे बंगला. देशमुख, तर तुमच्याकडचे मुक्काम कमी होईल आता. चित्ती तुझे पाय डोळ्या रूपाचे ध्यान. एक तुकोबारायची, बरं का अभंग साहेब, तुकोबारायची मजा पहा. आयडिया मोबाईल माहिती आहे? आयडिया, ही आयडिया आहे. एवढं मागून काय आहे? हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. हेची एक सुरुवात काय? चित्ती तुझे पाय, 1 मागणं झालं. डोळ्या रूपाचे ध्यान 2 झालं. अखंड मुखी नाम 3 झालं. वर्णावे गुण मागण्या 4 आणि पुन्हा हेची एक. हे आयडिया विठ्ठल. जाऊ द्या, विनोद सोडा. चित्तासाठी परमार्थ आहे. काही माणसं घाई कीर्तनाला येतात. इथले चांगले सगळे.
घाई घाई येतात ना, मग त्यांच्या लक्षात येतं अभंग साहेब की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी कधी लागतं आणि कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला आणि 12:30 पर्यंत झटके मारतं घरच्या कुलपाला. जमळी नाही चित काय मानिले प्रेत, काय मानिले प्रेत, काय मानिले प्रेत. जमळी नाही चित जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, म्हणजे परमार्थात चित्त आणि संसारात वित्त. वित्ताशिवाय प्रपंच नाही. ज्याच्या जीवनामध्ये अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. हा 4 पुरुषार्थापैकी द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ, त्यातला अर्थ हा द्वितीय क्रमांकाचा पुरुषार्थ आहे. माणसाचे नाव कोण बदलवतात देशमुखजी? पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. अजिबात पैसा नसू द्या, परशा चाल ऊस तोडणीला. थोडा पैसेवाला झाला. परशु पैठणला फिरायला, गडगंज श्रीमंत. परशुराम पाटील नातवाचं बारसाहेब फॉर्च्युनर पाठवतो या जेवायला. अरे कोणी बदलवलं हे? परशा ऊस तोडायला, परशु फिरायला आणि परशुराम पाटील नातवाच्या बारशाला. का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे, मान्यता आहे, सर्व मान्यता आहे. धनवंता लागी मान्यता आहे, सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे, जगी माय बाप बंधू जन सर्व मानिती वचन. अरे रे संतोष, धनवंता लागी एक गुजराती भाषेत म्हण आहे अभंग साहेब. पैसा वाळ्यानी बकरी मरे, पदे गामे जाणी, गरीब की छोकरी मरे, कोई ये न जाणी. म्हणजे सरळ सरळ श्रीमंताची शेळी जरी वारली, अख्खं गाव समजूत काढायला. पाटील काय कशी काय मेली शेळी? काल पेपरला वाचलं, वाईट वाटलं. याची शेळी पेपरला वाचलं. शेळी मेली 7,000ची आणि समजूत काढायला चहा पाण्याचा खर्च 14,000. काय भाव पडली शेळी? पण शेळी श्रीमंताची आहे. पैसा वाळ्यानी बकरी मरे, बदे गामे जाणे. अरे त्याच गावात गरीबाची एकुलती एक मुलगी झोपडपट्टीत मेली. एकुलती एक, 8 वर्षाची. दिवसभर मोलमजुरी करणारे मायबाप, मुलगी मेली, दिवसभर रडत बसले. कोणी नाही, कोणी आलं नाही. रात्र होऊ दिली, बापानं प्रेत उचललं, मायनं टिकाव खोरं टोपलं. स्मशानभूमीत गेले. पहाटेच्या 3 वाजेपर्यंत खड्डा खोदला, मुलीचा दफनविधी केला आणि पहाटे 4:30ला आले. कालपासूनचे उपवासी आहेत. तांब्या तांब्या पाणी पिऊन पहाटे कुडाला टेकून मुलीच्या आठवणीनं दोघही रडत बसले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तरी गावातलं एक चौकशीला गेलं नाही. साथी कोई सब पैसे के रे भाई, दिल का न साथी कोई. ठीक आहे, तो एकच वाक्य राहिलं होतं बस.
असं का झालं? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरिबाची म्हणून. एवढा फरक पैशानं पडतो. एखादा मोठा व्यक्ती जर संडास पासून बाथरूम पर्यंत पायी गेला तर पेपरला येण्याची दाट शक्यता आहे. काल अमुक अमुक यांनी संडास ते बाथरूम असा 25 पावलाचा प्रवास पायी केला. आमचा वारकरी पैठणहून पंढरपूरला चालून मेला. कुत्र विचारत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून तिरस्कार नाही, धन जरूर मिळवा संताचा आदेश आहे, पण कसं मिळवा? जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम नाही. प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम, तृतीयो नार्जितो पुण्य, चतुर्थे किम करिष्यसी. म्हणून जरूर मिळवा. संतांचाही आदेश आहे, धन मिळवा. बरं का अभंग साहेब, धन मिळवा, पण कसं मिळवा याकरता नीती सांगितली. जोडून या धन उत्तम व्यवहारे. ज्या अर्थी उत्तम व्यवहारे म्हटलं त्या अर्थी दुसराही व्यवहार असला पाहिजे. त्याला अनितीचा व्यवहार म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा, शास्त्र सांगतं अन्यायानं मिळालेलं धन. चालू झालं. ठीक आहे, ते त्यांना फोन येतात तिकडून. नशीब आहे त्यांचं, एवढंच चांगलं ऐकायला मिळालेलं क्षेत्र आहे, पण तरी फोनवाले ऐकू देत नाही त्यांना. विठ्ठल बरोबर करू आपण. बहुतेक बंद केले तर काही भारताचं नुकसान होणार नाही असं वाटतं मला. समजा 12:30 पर्यंत जर फोन बंद केला तुम्ही, तर केंद्र सरकार सांगणार आहे का ज्याने ज्याने बंद केला फाशी द्या? तर मला माहिती आहे इथं सगळी मोठी माणसं आहे, त्याच्याबद्दल शंका नाही बरं का अभंग साहेब. तुम्ही बंद केला, धन्यवाद. मोठी माणसं असल्यामुळे मोदी साहेबाचे फोन तुम्हाला येऊ शकतात. तुम्हालाही द्रौपदी ताईचा येऊ शकतो. फक्त बंद करा आणि 12:30 नंतर माझं नाव सांगा की या बाबांना बंद करायला सांगितलं होतं. काही शिक्षा होणार नाही तुम्हाला.
सध्या मोरारी बापू म्हणतात आता कलियुग मोबाईलच्या रूपानं घुसला. तो कीर्तनात सुद्धा बसू देत नाही, तिथून उठवतो. पूर्वी व्यवहार चालत होते ना, बस थोडं. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, अरे कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. विठ्ठल अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती, प्राप्त तू 11 वर्ष सम्मूलंच विनश्यती. आणि तिनं मिळालेलं धन 10 वर्ष टिकते. 10 वर्ष 10 वर्ष तर तालुका नाही जिल्हा चकित होतो. लेका आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येईना आणि हे महिन्याला 4 चाकी कसं बदलतं. बदलू दे, अजून 5-10 वर्ष बदलल आणि 11व्या वर्षी तुझ्याच दारात येणार आहे ते जर्मनचं ताट घेऊन बाजरीच्या पिठाला. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती, प्राप्त तू 11 वर्ष सम्मूलंच विनश्यत. म्हणून काही जवळ यायला लागलं ना, नारळाच्या पाण्यासारखं येतं अभंग साहेब, पण जायला लागलं म्हणजे कवठाच्या फळासारखं जातं. हे दोन्ही दृष्टांत माहिती तुम्हाला. नारळातलं पाणी माहिती आहे, पाणी नारळ फोडून बघा तुम्ही. या इकडे या, लय दिवसांनी भेट झाली. अंकुश बाबा काय उभे राहता का? आता कोणत्या निवडणुका आहे म्हणा, काय राहू द्या, हे बिनविरोध आहे, तिकडे जा. विठ्ठल नारळ फोडा विष्णुभाऊ, नारळ. अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं. देशमुख कोणी भरलं होतं पाणी? काय देवाची करणी, कस नारळात पाणी. बस कामापुरतं. तसं काही जवळ मायबापाला एकटं असतं. मामाचं येतं, आत्याचं येतं, चुलत्याचं येतं, सासऱ्याचं येतं. समजा नारळातलं पाणी. पण जायला लागलं ना, कवठाचं फळ. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला. हत्ती फोडून नाही खात, तसंच गिळतो. जर तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर प्रत्यक्षात बघा. हत्ती तुम्ही आणा, कवट मी आणतो. मोठं काम यांच्याकडे देऊ, त्याला खाऊ घाला, खाऊ घाला. फोडून खात नाही विष्णुभाऊ, तसंच गिळतो. बरं गिळे ना का, सकाळी तसंच बाहेर पडतं, फुटलं नाही. अरे फळ फुटलं नाही तसंच बाहेर पडलं तर हत्तीला काय फायदा? तुम्ही फोडून पहा, फळात काहीच राहिलं नाही, पोकळ झालं. नुसतं पोटात गेलं, रात्रभरात पोकळ. आतला गर गेला कुठं हे हत्तीलाच सांगता येत नाही. तसं काहीच जातं कसं हे घरमालकाच्या लक्षात येत नाही. असं होऊ नये म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम दास विचारी इथपर्यंत आलो आपण. अभंग मोठा असल्यामुळे जरा थोडा स्पर्श करून बरोबर करू. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहाराने धन मिळवा. पण नुसता संचय सांगितला नाही, पुढचे शब्द उदास विचारे वेच करी. उदास विचारे म्हणजे दातव्यम इति यद्दानम, पठ्ठ्यानं दिलं अशी भावना न ठेवता गंगेचंच पाणी मी गंगेला अर्पण केलं, या न्यायानं याला म्हणतात उदास विचारे. नाही तर मंदिराला देणगी 5,000 आणि फरशीचा खर्च 25,000. फरशी लावली 4x4ची, 5,000 रुपये देणगी आणि खर्च फरशी लावायचा 25,000. याला उदास विचारे नाही म्हणत. उदास. आता माणूस उदास कधी होतो याची काही कारण आहे. असंबंध ज्ञान,
आणि मिथ्या ज्ञान, या दोन ज्ञानाने उदासीनता येते. त्याचा आपला संबंध नाही तेव्हा उदास, आणि ते खोटं आहे तेव्हा उदास. एकदम सोपा, तुमच्या लक्षात आलं असेल. नंतर पेपर वाचत नाही का अभंग साहेब? रोज पेपर वाचतात माणसं, रोज पेपर वाचतात. संगमनेरच्या चंदनपुरी घाटामध्ये प्रवासी बस पलटी, 10 ठार 40 जखमी. चहाचा घोट घेता घेता वाचणं चाललं देशमुख. चंदनपुरी घाटात प्रवासी बस पलटी, 10 ठार 40 जखमी. शेजारचं आलंय. पेपर वाचला का साहेब आजचा? हे काय पडलाय? ती दुर्घटना वाचली का? हे काय 40 जखमी 10 ठार चंदनपुरी घाट. ठार मधली नाव वाचली का? काय घेणार, रोजच मरतात माणसं राव. मुंगळ्यासारखी माणसं झाली, 140 कोटी झाली लोकसंख्या, मेलेच पाहिजे. बसा चहा घ्या. अहो पण ठार मध्ये काय घेणं आहे आपल्याला? रोजच मरतात माणसं, बसा चहा घ्या. अहो चहा जाऊ द्या, ठार मधली नावं. व्यवस्थित चष्मा लावला, हातात चहाचा कप आहे, आणि ठार मधली नाव वाचायला सुरुवात केली तर 5व्या नंबरला याच्या जावयाचं नाव. उठून कप फेकला. काऊन? मरू दे ना, 140 कोटी झाली ना, मुंगळ्यासारखी झाली ना, मेलीच पाहिजे म्हणतो ना. आता का रडतो? संबंध कळला. जोपर्यंत असंबंध तोपर्यंत उदास. विठ्ठल असंबंध ज्ञानानं उदासीनता येते. तसा धनाचा आपला शेवटच्या दिवशी संबंध नाही म्हणून उदास विचार आहे. का संबंध नाही? माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. यायला लागलं धन तरी येऊ देत नाही. इकडची माणसं चांगली आहे, पण नागपूरकडची गोष्ट सांगतो. 12:30 पर्यंत इकडची एकही गोष्ट अभंग साहेब सांगत नाही मी. मेलं म्हातारं 90 वर्षाचं, कानात बिग बाई होती 5 ग्रॅमची. म्हातारीनं लक्षात घेतलं काय करावं, आपण जाऊन काढावी तर लोक म्हणतील पहा सोन्यासारखा जीव गेला. म्हातारी कानावर तुटून पडली. न काढावी तर 50,000चं वाटोळ करून चाललं म्हातारं मरता मरता. म्हातारी हुशार होती नागपूरची. तिनं ठरवलं काढायची नाही, जाऊ द्यायची नाही. प्रेत न्हायला काढलं जेव्हा, तिथं म्हातारी आली. प्रचंड गर्दी झालेली. पावलं धरले प्रेताचे हातात म्हातारीनं. तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. लोक पावलाकडे पाहू लागले प्रेताच्या. म्हातारीने इकडे तिकडे पाहिलं. माझ्या रडण्याकडे लक्ष आलं वाटतं. मग वर्णन वर सुरू केलं. टेरिकाटच्या धोत्राशिवाय नेसला नाही. मग लोक वर बघू लागले. तिला हळूहळू स्टँडवर यायचं ना, इथं बिग बाई इथं आहे ना. वर्णन कमरेवर आलं. चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. मग लोक कमरेकडे पाहू लागले. वर्णन वर आलं. नेहरू सत्र्याशिवाय घातला नाही. वर्णन गळ्यावर आलं. गळ्यात साखळी कशी शोभत होती. जेव्हा कानावर वर्णन आलं, अजूनही तुमच्या कानात, इथं थांबली. मग नाहू घालणार तर लक्ष. पाटील अहो बिग बाई तसं काढा तेवढी. भूषणे घेती काढोनी काढोनी, भूषणे घेती काढोनी, भूषणे घेती काढोनी, भूषणे घेती काढोनी. माझी हाती पाठोनी आलेली, हाती पाठोनी आलेली, माझी हाती पाठोनी आलेली, माझी हाती पाठोनी आलेली, माझी भूषणे घेती काढोनी काढोनी, भूषणे घेती काढोनी यमाचे हाती बांधुनिया देतीन, भूषणेही घेती काढुनिया. म्हणजे धनाचा आणि आपला शेवटच्या दिवशी काही संबंध नाही. याला म्हणतात असंबंध ज्ञान. या ज्ञानाने उदास अथवा मिथ्या ज्ञान ते खोटं आहे. नाही तर मधुकरीवाला बाबा आला, अंगणात उभा आहे,
सुडके बाबा वृंदावन तुळशीचं तिथे 5 वर्षाचा पिंट्या त्या घरमालकाचा खेळत होता आणि त्या बाबाने आवाज दिला, मावशी स्वयंपाकघरात होती, मधुकरी. ही एवढं का पाठ झालं घाडगे बाबा? आम्ही 5 वर्ष मधुकरी मागितली दारात जाऊन. आता काजू घ्या म्हणताय, बदामचा शिरा म्हणते विष्णू भाऊ, डॉक्टर म्हणतात आता ताकातनं भाकरी खात जा, दुसरं काही भानगडीत पडू नका. आता मधुकरी 5 वर्ष, त्यामुळे पाठ झालं. 5 वर्षाचा पिंट्या खेळत होता, KG1 ला असेल. फार हुशार पोरं हे बारकी, फार हुशार. तुमचे अनुभव आहे, बऱ्याच आज्याचे मोबाईल नातूच दुरुस्त करून देतात. पुन्हा आज्याला म्हणतो, आज्या काय हे कळत नाही तर ठेवतं कशाला तू, तो माझा घेन तो मला दे. आजोबाचा 7-12. 1 रुपया पडला होता वृंदावनाजवळ. मधुकरीवाला बुवा तिकडे चालला रुपयाकडे. 2 पावलं टाकल्याबरोबर त्या मुलाच्या लक्षात आलं बुवा बिघडला. मधुकरीला आला आणि रुपयाकडे चालला. त्यानं खेळता खेळता, आई घरात होती, एक बाबा आला मधुकरीवाला, येऊ दे. हो पण तो रुपया पडला का नाही वृंदावनाजवळ, तो घ्यायला चालला तो बाबा. आईनं आतून आवाज दिला, नेऊ दे, कालपासून पडला, खोटा रुपया आहे. तसा बाबा रिवत झाला. मिथ्या कळलं की उदास. विठ्ठल बरोबर गणितासारखं सोडू आपण अभंग. तुम्ही अजिबात टेन्शन, आमची पद्धत आहे अभंग घ्यायचा तो सोडवायला, ठोका ठाक्या नाही. नाही तर अभंगाचा आणि बुवाचा काही संबंध नाही. सुडके बाबा अभंग राहतो खानापूरला आणि बुवा शेवगावला. जय विठ्ठलच्या वेळेला पाथर्डी काय. आणि पुन्हा म्हणतं वेळ कमी असल्यामुळे अभंगावर बोलू शकलो नाही. बसला भाऊ म्हणलं बाकीचं 2 तास न बोलू शकत नाही. अभंग एक जगन्नाथ महाराज पवार होते, माहिती आहे सर्वांना. तेव्हा मी नुकताच कीर्तन करायला लागलो, तो मला बोलून घेतलं, रामराव बुवा कीर्तन करायच्या वेळेला पुढे सगळे विद्यार्थी बसलेले आहे, आपण तास घ्यायला आलो असं समजायचं. जसं गणित बोर्डावर लिहून दिल्या जातं, विद्यार्थ्यांना सोडवून द्यायचं, तसा अभंग गणित समजायचं. आणि 2 तास हा आपला तास आहे, त्या 2 तासात ते अभंग गणितासारखा सोडवायचा. एक होईल. तुम्ही हसवलं नाही म्हणून लोक तुम्हाला तारीख देणार नाही, पुढच्या वेळी बोलावणार नाही, अजिबात जाऊ नका. पण कीर्तनाचा तमाशा करू नका. त्यांचे उद्गार विठ्ठल आता जवळ 70-80% करमणूक म्हणून पाहिल्या जातं. माझी तारीख घेतली एका गावला, संतोष तारीख घेतल्याचं कळालं, तरुण मुलाने कॅन्सल केली, दुसरा हसवणारा बाबा घेतला. आम्हाला जुन्या लोकांचा गहीवरून फोन आला, म्हणले बाबा काय करू शकत नाही, आम्हाला आवडतंय तुमचं, पण ते म्हणतात हे नाही आम्हाला ते पाहिजे. ठीक आहे, ते म्हणजे ते समजून घ्या तुम्ही. तत्वम असी विठ्ठल. आपण इथपर्यंत आलो. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवसायानं धन मिळवा, पण उदास विचारे वेच करी. हे माझं नव्हतंच, परमेश्वराने दिलेलं परमेश्वराला अर्पण केलं, या न्यायानं उदास विचारे वेच करी. नाहीतर रामकृष्ण परमहंसजी जवळ एक श्रीमंत आला, 1000 रुपये चांदीचे, हे तुम्हाला दान. ठीक आहे, स्वीकारलं मी, 1000 रुपये स्वीकारले तुझे, आता माझं काम ऐक. काय? गंगेत नेऊन टाक. आता ते गेलं सकाळी गंगेत पैसे टाकायला आणि आलं 5 वाजता पैसे टाकून. का रे, सकाळी गेला होता तू 9 वाजता, आता 5 वाजले, 8 तास काय केलं? पैसे टाकले महाराज. 8 टाकला तर गंगेत पैसे टाकायला. महाराज खूप कष्टानं मिळवले होते, 1 रुपया टाकायचो, तळ्याला जाईपर्यंत बघायचो आणि मग दुसरा टाकायचो, म्हणून 8. अरे का मला जर दान केलं
ते पैसे जर माझे झाले तर मग तुला एवढं वाईट वाटायचं काय कारण? हे स्वामीचे पैसे आहेत, स्वामीनं सांगितले गंगेला अर्पण. याला म्हणतात उदास विचारे वेच. ठीक आहे महाराज, उत्तम व्यवसायाने धन मिळवलं आणि सत्पात्री उदास विचारे दान केलं तर फायदा काय? उत्तमाची गती करते पावेल, उत्तमाची गती करते पावेल, उत्तमाची गती करते पावेल, उत्तमाची उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. सगळी गाणारी मंडळी एक नंबर आहे. स्वयंपाक बिघडायचं कारण काय? 4 सुना होत्या बरं का विष्णुभाऊ. 4ही सुना स्वयंपाकात तरबेज होत्या, तरी स्वयंपाक बिघडायचा. कारण थोरलेला वाटायचं हिनं मीठ टाकलं नसेल तर दुसरी टाकायची, तिला वाटायचं हिनं नसेल टाकलं तिसरी टाकायची, धाकटीला वाटायचं तिघीनं टाकलं नाही चौथी टाकायची. खारट खारट. दुसऱ्या दिवशी तिला वाटायचं तिनं टाकलं असेल, तिला वाटायचं तिनं टाकलं असेल, तिला वाटायचं तिनं कोणीच नाही टाकलं. आळणी. सासूनं विचार केला एवढ्या माझ्या सुना स्वयंपाकात तरबेज आहे, एक दिवस खारटनं एक दिवस आळणी का होतं? सासू मोठी हुशार, तिनं दिवस वाटून दिले. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. रविवारचा स्वयंपाक तू, लक्षात आलं ना? सोमवारचा तू, मंगळवारचा तू, बुधवारचा तू. मग सुना आपापल्या दिवशी चांगला झाला पाहिजे म्हणून तयार. तसं दुसरं प्रमाण तुमचं झालं, वाटप करतो. तिसरं तुमचं होईल अभंगातला, चौथं तुमचं होईल, 5वं तुमचं होईल. आता आपल्या आपल्या वाराला तयार राहणं. आता खारट आळणी होईल. दोघींनी टाकलं तर मीठ आता विठ्ठल. हे आपलं अतिपरिचयाचं बोलणं आहे. जोडण्या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उदास विचारे सत्पात्री दान केलं तर फायदा, उत्तमाची गती. बसा तो एक. अरे वा, बसा बसा बसा.
बसा बसा, आहे वेळ आहे अजून. बरोबर सांगतो. उत्तमची गती तो एक पावेल. नेमकं काय? उत्तम भोगील जीवखाणी. उत्तम भोगील जीवखाणी. अख्ख्या जीवखाणीमध्ये ज्या नरदेहाची अपेक्षा देवाने करावी, यह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. इथपर्यंत ठीक आहे गाडगे बाबा. पण तोच हा कशावरून हे ठरलेलं आहे. माणूस जाणीजे बोले, झाड जाणीजे फुले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे, याच्याहून ठरवायचं. अनुमान प्रमाण म्हणतात त्याला. ते एका गावामध्ये वेश होती आणि त्या गावात दोघं आले. एक आंधळा बाबा होता, एक डोळ्यावाला होता. बहुतेक आंधळ्या बाबासोबत एक डोळ्यावाला असतो मदतीला. पहिल्यांदाच आले दोघंही. वेशीजवळ आले तेव्हा तो डोळ्यावाला आंधळ्या बाबाला, थांब इथं थोडा वेळ, का मी भोपळे आणतो म्हणला. भोपळे? इथं हातगाडा आहे का रे? नाही. मग भाजी मंडळी आहे? नाही. शेतात आहे? नाही. मग आहे कुठं? वेशीजवळ वेलाला. किती आहे रे? 25 असतील. आंधळ्याने विचारलं, तार कंपाऊंड आहे का? नाही. कुंपण आहे का? नाही. कुत्र बांधून आहे का? नाही. राखणवालं कोणी आहे का? नाही. आणू नको, कडू आहे. डोळावाला म्हणला, हे पहिल्यांदाच आलं, हे आंधळे असून मला सांगतं कडू आहे. अरे तू पहिल्यांदा, मी पहिल्यांदा, तुला कसं माहित कडू आहे? माझ्यावर विश्वास नाही का? तुझ्यावर विश्वास ठेवू का? खांद्यावर हात ठेवून चालतो माझ्या, आणि विश्वास तुझ्यावर? जाण. डोळावालं गेलं, तो दुधी भोपळा तोडला, पहिला चाखून बघितला तर कडू. चकित झालं. पाया पडला आंधळ बाबा. काय कमाल आहे, तू मी पहिल्यांदा या गावात आलो, तू आंधळा असून तुला कसं कळलं भोपळे कडू आहे? अरे साधं गणित आहे. वेशीजवळ वेलाला, तार कंपाऊंड नाही, कुत्र बांधून नाही, राखणवालं नाही. लेका हे खाण्याच्या लायकीचे असते तर खानापूरच्या लोकांनी येलं उपटून नेले असते. अजून कोणी हात लावला नाही, म्हणजे एकही भोपळा गोड नाही. जसं अनुमान आहे तसं तोच हा. कशावरून? त्याच्या आचरणावरून. परोपकारी नेने परनिंदा, परोपकारी नेने परनिंदा, आचरणावरून. आचरण परोपकारी नेने परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकारी. पहिलं परोपकार बरं का गीते बाबा.
काही काळजी नाही, टोमॅटोचा 1 कोटीच्या वर जाते तुमचे, अजिबात टेन्शन घेऊ नका. परोपकार आणि कोटीच्या कमी दर साल नाही. काय जादू आहे कुणास. 1 कोटी झाले मग. हा ना, सध्या पंजाबराव डकचा आणि रामराव ढोकचा अंदाज बरोबर असतो. काय कोटीवर गेलाय विठ्ठल. दरवर्षी मी भेटायला जातोच तिथे. परोपकारी परोपकार पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय आणि पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं याचं नाव पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे. म्हणून नाही जास्त करताला थोडा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. बरीच जास्त डोकं चालवणारी माणसं इथंही डोकं चालवतात. तुमच्या संतांनी सांगितलं ना महाराज, काय थोडा तरी. अरे थोडा तरी नंतर आहे, पण पहिला आग्रह फारचा आहे ना. फारवर थांबणं आधी. उपकार करायचा पण फार. तुका म्हणे फार. आणि फार करता येत नसेल तर नाईलाजानं शब्द आहे थोडा तरी. तरी कुठं येत असते तरी. ते गटारा मावशापर्यंत होती ते तरी नाही. श्रावण लागलाय आता. तरी कुठं येते पातेल्यात नाही. नाईलाजानं तरी शब्द येतो. 7 दिवस सप्ताह आमच्या गावात. या कीर्तनाला दररोज शक्य नाही. काल्याला तरी तरी आहे. तरी म्हणजे नाईलाज झाला. 7 दिवस नाही जमत तर निदान काल्याला तरी. तसं अन्नदान करा, शक्य नाही महाराज. पाणी तरी. दूध द्या दूध, नाही जमणार महाराज. मग ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नका देऊ दूध दयामध्ये सारे, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध. दूध नाही जमत तर ताकाचे उपकार तरी करा. म्हणजे दूध नाही तर ताक तरी, अन्न नाही तर पाणी तरी. तसं फार नाही थोडा तरी. आधी फारच आहे. तुका म्हणे फार. बरं का वरपे साहेब, त्यांची कोटीच्या पुढची जाय नर्सरी. हे सगळे कोट्यावाल्याच इकडे. राहटय कोटीवाले, हे गीते कोटीवाले. पण एवढं असून पाय जमिनीवर आहे, ही संताची कृपा आहे. लक्षात. त्यांचे वडील होते गीते बाबा. मला दरवर्षी घरी न्यायचे. बापानं मुलाचं कौतुक करायचं नसते समोरासमोर, पण त्यांना आनंद आवरत नसायचा. यांना उभं करायचे. बाबा मुलं असतील पण हा माझा श्रावण बाळ आहे. एवढी सेवा करतो साहेब. झालं, ती मजा जाते भाऊ. लक्षात घ्या. जोपर्यंत आई वडील असतात ना घरी, विठ्ठल रुक्मिणी सारखं वाटतं घर. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासारखं. आईनं वडील गेल्यावर, दोन्ही मूर्तीचं विसर्जन केल्यावर मंदिर भकास दिसतं, तसं घर उदास दिसतं. सकाळी तीर्थाची धुरे, जे का माता पितरे ते सेवे सिकीर शरीरे लोण केजे. बरं का औरबे साहेब, काही कमी नाही. अजिबात मागं फिरून पाहायचं नाही तुम्ही. आता तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परोपकारी नेने परनिंदा, परनिंदा नेने. परनिंदा. कारण निंदा करणार नसल तर भाड्यानं ठेवा. केलीच पाहिजे निंदा. नसल तर त्याला भाड्यानं ठेवा. जागा नसेल तर अंगणात झोपडं बांधून द्या. त्याला सकाळचा चहा, नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण 2 वेळेला देत जा. फायदा काय?
निंदक निहेरे रखिए अंगन कुटी छवाए, बिना पाणी बिना साबू निर्मल करे सुभाए. तुम्हाला स्वच्छ करायचं काम जन्मभर निंदक करतात, हे लक्षात ठेवा. आणि निंदकासारखं प्रेम जगात कोणाचं नाही. सर्वात बसा म्हणाव खाली, बस बस बसा बसा भेटू आपण. सर्वात जास्त प्रेम जर असेल जगात, प्रेम म्हटलं की आई, आई का नाही, पतिव्रतेत सीता, शास्त्रात गीता, प्रेमात माता. प्रेमाच्या बाबतीत आईचं उदाहरण असते विष्णुभाऊ. पण किती प्रेम बाळावर आईचं असू द्या, तरी बाळाची विष्ठा आई हातानं काढत नाही. कवेलाचा तुकडा, पुठ्ठा, पत्रा हात नाही लावत. निंदेला विष्ठा म्हटलेला आहे. आणि ते लोक तुमची विष्ठा जिभेनं काढतात. अजून काय प्रेम करावं त्यांनी. निंदक नाथ महाराज म्हणतात, निंदक माझा गुरु एका जनार्दनाहुनी थोरू. जर मोठे गुरु कोण असेल, संत म्हणतात, तर निंदा करणारे. लक्षात. कौरव पांडव दोनो भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जाए, झूठा नरक में बैठा. 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 सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की. आज जाऊ द्याचा प्रमाण झालं. पर उपकारी नेने परनिंदा. आणि परस्त्रिया सदा बहिणी माया, त्याचं आचरण आपल्या आईच्या वयाच्या त्यांच्याकडे आईच्या दृष्टीनं पाहतो, आणि आपल्या बहिणीच्या वयाच्या त्यांच्याकडे बहिणीच्या दृष्टीनं पाहतो. परस्त्रिया सदा बहिणी माया. असत्य वचन और कठोरता परस्त्री जोरू समान, इतने पर नरक ना मिला तो तुलसीदास जमान. याच्या उलट त्यांना तिथं बसा म्हटलं, पण ते आलेच पुढं. नाही मला माहिती आहे, हे सगळे कीर्तन बिघडल. तेवढं नाही नाही, ते नाही, ते चालत नाही. तिकडे बसवा. त्याच्याकडे पाहिल्यावर तर पार अर्ध कीर्तन गेलं आपलं. ते आल्याबरोबर विद्यार्थी कळतो आपल्याला. मला वाटलंच होतं हे येणार. असा श्रोता पुढं असल्यावर जय विठ्ठलच करावं लागते. मग श्रोता दुःसिते तरी वितुळे मांडला रसू. श्रोत्यांची प्रसन्नता हे वक्त्याचं भांडवल असतं. विठ्ठल जमला आता. बसा बसा राटळ बसा. आज आपलं काम काय आहे? स्वागत करणे. या रे लहान थोर, या ते भलते नारे नर. कोणी असू द्या, नमस्कार करायचा चारही भावानी आणि पोटभर जेवू घालायचं. आज 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 तुमच्याकडे ते काम आहे. किती बाबा जमलं आता. परोपकारी नेणे परनिंदा. मी सांगत होतो, असत्य वचन और कठोरता परस्त्री जोरू समान, इतने पर नरक ना मिला तो तुलसीदास जमान. याच्या उलट सत्य वचन, लीनता
परस्त्री मात समान, इतने पर स्वर्ग ना मिला, तुलसीदास जमान. म्हणून पर उपकारी, नेने पर निंदा, आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. अर्धा तास बरोबर आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले तेवढे हात घ्या. अरे हा कायमस्वरूपी मोठा फोटो लावायचा महेश भाऊ आपल्या बंगल्यात. वास्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तनामध्ये भजन करणारा जनसागर. ते हात दुखायच्या आधी घे भाऊ. जमत तसं तर या स्टेजवरून घ्या. ते तिकडचे आहे, ते तिकडे, हे इकडे आहे. हे मोठे मोठे लोक सापडते का पुन्हा? हे अभंग साहेबाचे हात आले का? आढा पुढचे बाबा थांबा. आता घाई करू नका, हार घाले थांबा. 2 मिनिट आनंद करायचा आपल्याचा. आनंद लुटायचा आहे. विठोबा रखुमाई. थांबा. एक हात वर, टाळी वाजवा अशी. एक हा, एक ताकद लावा. एक हा. हे सगळे शूटिंगकर टाटा बिर्लाल नाही हे. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. थांबा थांबा. बरोबर जमते. दोन्ही कामं करू. इकडे चाल म्हणा आणि इकडे हार चालू द्या. म्हणजे जोडोनी आदन उत्तम व्यवहारे. 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 जोडोनी आदन उत्तम व्यवहार. उदास विचार वेच कधी. उदास विचार वेच कधी. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमाची गती तो एक पावेल. उदास करी. उदास विचार वेच कधी. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगिला जीव खानी. उत्तम भोगिल. उत्तम भोगेल. उत्तम भोगेल. उत्तम
उत्तम भोगेल जीव खाणी उत्तम भोगेल भोगेल भोगीला उत्तम भोगीला भोगीला उत्तम भोगीला जीव खाणी उत्तम भोगी उत्तम भोगीला जीव खाणी उत्तम भोगील जीव उत्तम ग बाबा धनी पद बाबा गा मा ग सा गा मा बाबा गा बाबा धनी पद बाबा उत्तम भोगील जीव खाणी उत्तम भोगील जीव उत्तम 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 भोगील जीव खाणी म्हणजे त्याचं आचरण असं असेल, परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. ओ महाराज ठीक आहे, पण उत्तम व्यवसायानं धन मिळवायचं म्हणजे नेमकं काय ते नंतर सांगतो. तुम्ही करता काय? आम्ही शेती करतो बाबा, दुसरं काय. शेती करताना मग बीज भूमी नांगरू या भांडवलाचा आधारू, हे 3 शब्द दिले. शेतकरी आहे ना, बियाणं, जमीन आणि नांगर याच्याद्वारा मिळणार धन. नांगरानं जमिनीची मशागत करायची, त्याला जमीन पाहिजे, भूमी, नांगर, आणि मग वापसा साधला की बी पेरायचं, पीक काढायचं. आणि हे तुमच्या दृष्टीनं उत्तम व्यवसायानं मिळालेलं धन. बीज भूमी नांगरू. पण हा जुना काळ झाला महाराज, जरा बदलावं लागेल ना. पूर्वी होतं ते उत्तम शेती, उत्तमच आहे तुमच्याकडे. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता काय झालं, आता खालचं वर गेलं आणि वरचं खाली आलं. अभंग साहेब 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा आणि एकुलता एक मुलगा, लग्नच होईना. पार्ट्याच्या पार्ट्या यायच्या आणि गुलाबजाम खाऊन जायच्या. वैतागून गेला बाप. एक दिवस विचारलं किती पाहुणे येणार आहे? 15. सगळी व्यवस्था, 15 पाट मांडले, 15 बादल्या ठेवल्या पाण्याच्या, साबणा घेऊन 15 पोरं टावेल घेऊन हे आले, हे पाटावर उभे केले, यांचे पाय धुतले. लग्न जुळलं पाहिजे मुलाचा बा. मग कांदा पोहे झालं, उपीट झालं, इडली सांबार, दुपारचं दाबून जेवण झालं. पाहुणे असे वसतात, जेवण होईपर्यंत विषय काढला नाही. कोण्या गावाचे पाहुणे विचारू नका, ऐकत राहा. आणि जेवण झाल्यावर मुलगा काय करतो? मी म्हणतो आल्या आल्या विचारायला काय अडचण होती का? बाप म्हणला 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मुलगा काय करतो? आता लग्न जुळलं पाहिजे, बाप तेच सुरू करायचा. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, एकुलता एक. मराठी कळते का तुम्हाला? करतो काय? अहो करतो काय म्हणजे 100 एकर जमीन आहे, शेती करतो. शेती करतो का? मग आमच्यातला एक महत्वाचा पाहुणा यायचा राहिला, आम्ही इकडून जातो, तुम्हाला मोबाईल करतो. समजायचं हे फुकट गुलाबजाम खाऊन चालले.
वैतागून गेला बाप. एक दिवस पतसंस्था होती गावात, तिथं वडील आले 100 एकरवाले आणि तिथल्या मॅनेजरला विनंती केली, साहेब माझ्या मुलाला नोकरी, जागाच नाही कोणती, काही करा, वॉचमॅनची सुद्धा चालेल, वॉचमॅनची जागा नाही. हे पहा साहेब आपण दोघं जाऊ इथं, माझ्या मुलाचा पगार सुद्धा मी देतो. साहेब तो उभाच झाला, पगार देता तर नोकरीची गरज काय? अहो लग्न होत नाही हो. मग उद्यापासून सांगेल ना मी, काय पठ्ठ्याचा मुलगा वॉचमॅन आहे, उत्तम नोकरी, आणि तुम्ही सांगता बीजभूमी नांगरू, या भांडवलाचा आधारू, एवढ्यावर जमते का महाराज? मग काही जोडधंदा सांगा ना. भूत दया गाई पशुचे पाले, 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 दया गाई पशुचे पाले, भूत दया गाई पशुचे पाले, भूत दया गाई पशुचे पाले, भूत दया गाई पशुचे पाले, पाण्याला जीवन वनमाजी, पाण्याला जीवन वनमाजी, उत्तम जाती कळके पाले, उत्तम जाती कळके पाले, जोडधंदा सांगा ना. आहे ना, भूतदया गाई कुक्कुट पालन. अभंग साहेब, हे मायबाप सरकारनं सांगितलं कुक्कुट पालन, संतांनी सांगितलं गाई पशुचे पालन. आता काही काही सुधारणा करतात, कोड्या गाथ्यात अभंग आहे कोणाच माहित, पण ते सांगतात संडे हो या मंडे. आहे का बुवा लोक गाथ्यात? त्यांच्याकडून ऐका, ते अभंग कुठून काढले काय माहिती. संडे हो या मंडे, दुधासारखे पवित्र अंडे. असं संडेला आणि मंडेला अंडे पवित्र दुधासारखे. अरले का दुधासारखं अंड पवित्र असतं तर ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरीत लिहिलं असतं, पाहे पा अंड पवित्र आणि गोड. मग दूध पवित्र आणि गोड. तू अंड्याची बरोबरी, दुधाची बरोबरी अंड्याला. अरे गाईचं दूध आणि आईचं दूध सारखंच आहे ना, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. गाईच्या दुधात आणि आईच्या दुधात काय फरक आहे? गाईचं दूध जगायला उपयोगी पडतं आणि आईचं दूध माणसाला जगणं शिकवतं. हे लक्षात ठेवा. जिथले का आईचं आणि गाईचं दूध नाही बरोबरी करत, तू अंड जोडतो वेल्डिंग त्याला. संडे होया मंडे का? अरे दुधाचा जन्म वात्सल्यातून आहे आणि अंड्याचा जन्म वासनेतून आहे. वासना वेगळी, वात्सल्य वेगळे. कोंबडा आणि कोंबडीच्या वासनेतून जन्म झाला वरपे साहेब, त्याला म्हणतात अंड. आणि वासराच्या वात्सल्यातून जन्माला आलं ते दूध. शेतकरी बसलेले आहे, गाय चरून आली की वासरू सोडल्या जातं, ते भुकेलेलं वासरू असतं तेव्हा, भुकेलेलं वासरू असतं तेव्हा गटा 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 दूध प्यायला. दूध संपल्यावर झटके मारतं.
एवढे झटके मारत मागून पूर्ण गाय उचलतं ते वासरू, तरी गाय रागवत नाही, पुन्हा पाणावते. याला वात्सल्य म्हणतात. तानयाचे लागला झटे अधिकची फाना फुटे. अरे हे वात्सल्य आहे. म्हणून घराची व्याख्या काय विष्णुभाऊ? घर में माई, गोठे में गाई और खेत में भाई. हे तुमच्याकरताच आहे. उसकी क्या देखना कमाई. इथे माई शब्दाचा अर्थ आई असली तरी दुसरा एक प्रेम शब्द होतो. माया म्हणजे प्रेम. एकमेकाचं एकमेकावर प्रेम असावं बरं का गीते बाबा. घर में माई, गोठे में गाई, गोठ्यात गाई असाव्या. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना. हे गुण ज्याच्यात ते दूध प्यायला मिळतं. शेतीला बैल मिळतो, खत मिळतं. जनावराचं काहीच वायाला जात नाही, माणसाचं काही उपयोगाला येत नाही. जनावराच्या केसाच्या घोंगड्या, आमच्या केसाचं काय होत नाही. जनावराचं हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काय होत नाही. जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काय होत नाही. शेणानं घर सारवल्यावर स्वच्छ होतं. मी काय बोललो का? तुम्ही हसा ना. गुलाबजाम खा. पशु की होत पनई, नर का कछु ना होय. म्हणून गाई, गोठे में गाई और खेत में भाई. विष्णुभाऊ, बाळासाहेब, आप्पासाहेब, महेश, आई वडील गेल्यानंतर प्रमुख भूमिका विष्णुभाऊनं सांभाळली. आप्पासाहेब मोठे असले तरी. आणि असाच एकोपा शेवटच्या श्वासापर्यंत असू द्या. आमची काही इच्छा नाही. त्यासारखी मजा नाही. हे पहा, साध्या गोष्टी सांगतो मी. साध्या, आता काय 15 मिनिट राहिले. झाडूची मूठ बांधली असते गीता बाबा, गीते बाबा. झाडूची मूठ मजबूत बांधलेली असते. झाडूची मूठ मजबूत बांधली, अख्ख्या घरातला नांगणातला कचरा झाडू काढतो. कशामुळे? हे लक्षात ठेवा. मूठ बांधली आहे ना, पक्की मूठ बांधली म्हणून कचरा काढतो सगळा. मूठ सुटू द्या, झाडूचा कचरा होतो. हेही लक्षात ठेवा. म्हणून हे नसेल पटत तर तुमच्या भाषेत सांगतो. द्राक्षाचे बागायतदार आहे तुम्ही. छोटा शेतकरी असेल तर टोपल्यात द्राक्षाचे घड घेतून शेवगावला पैठणला नेतो. रस्त्याच्या काठाला बसतो विकत. ते मणी सुटे झाले असतात का नाही, मणी काय फेकून देतो का? मेहनतीचं आहे ते. एका छोट्या टोपल्यात ठेवतो बरं का मणी, आणि घड एका टोपल्यात. मणी एका टोपल्यात आणि घड एका टोपल्यात. तुमचे अनुभव आहे. ग्राहक लागतं. हे घडाचे द्राक्षे काय भाव? 100 रुपये किलो. आणि हे मणी 20 रुपये. काय फरक आहे का? तेही द्राक्षेच आहे, ही द्राक्षेच आहे. त्याची किंमत 100 का? घडाला चिकटून आहे. याची 20 का? घड सुटला. विठ्ठल. म्हणून एकोपा. घर में माई, गोठे में गाई और खेत में भाई, उसके क्या देखना कमाई. शब्द आहे पण घड्या झपाट्याने चाललं. अजून काही मला कोणी वैतागलं नाही. महाराष्ट्रभर वंशमोरच चालू आहे बरं का विष्णुभाऊ. अजून घर में माई, गोठे में गाई आणि खेत में भाई, उसके क्या देखना कमाई. म्हणून भूतदया गाई पशुचे पालन, ताणेल्या जीवन वना माझी. पुण्य 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 म्हणजे काय? जो तहानलेला आहे त्याला पाणी, आणि उपवासी आहे त्याला अन्न. पुण्यासी कारण इतुले, पुण्यासी कारण इतुले, पुण्यासी कारण शुद्धेलासी अन्न, शुद्धेलासी अन्न, तानेला जीवन. तुले ते पुण्यासी कारण इतुले, पुण्यासी कारण इतुले. त्याचं कारण आहे, त्यांचा दोष नाही. हे सगळे प्रमाण नामदेवाचे आहे. आणि मी शाळेत असताना गाथा नामदेवाचा पाठ केला, मग संस्थेत आलो. म्हणून आमच्या कीर्तनात जास्त येतं ते. मग कोणाला पाठ नसते, त्यात काही त्यांचा दोष नाही. शुद्धेल्यासी अन्न.
ताणेले जीवन हा आता जमलं. शोधेल्यासी अन्न ताणेल्या जीवन पुण्यासी कारण इतुलेची. म्हणून भूतदया गायी पशुचे पालन ताणेल्या जीवन वना माझी. तिथपर्यंत आलो आपण, तिथपर्यंत आलो. ते नशिबावर असते. मी गीते बाबाचं टोमॅटो पाहून आम्ही करून बघितले. 1 नंबर टोमॅटो आले, दाखवले त्यांना, पण भाव 2 रुपये किलो. काढायला 1 लाख रुपये लागले झाडं काढायला. यांचे 1 कोटी होऊन गेले. अन्न मान धन येत प्रारब्ध आधीनं. दुसरं सांगतो की ते बाबा यांच्या नादी लागून आम्ही डाळिंब केली. हे देशमुख मार्गदर्शक राहटाई परिवार अधूनमधून यायचा. बरं थोडी नाही म्हटलं आपणही खूप पैसे मिळाले पाहिजे म्हणून 40 एकर केली. 40 एकर खोटं आहे का? हा, 8,000 झाडं डाळिंबाची होती. पण डाळिंब यायचं 47 वर टेम्परेचर आमच्याकडे, वरून अर्ध काळं पडायचं. 10 रुपये किलोनं कोणी घेत नव्हतं. मग ते डाळिंब काढायला 50 लाख रुपये लागले. आणि हे सहज म्हणतात 1 कोटी, हे 1 कोटी, तिकडे वरपे बसले ते 1 कोटी, सगळे कोट्यावालेच. नशिबावर आहे भाऊ. अन्न मान धन येतो प्रारब्ध अधीन. हे नशिबावर आहे. ठीक आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. हे तर मान्य आहे ना. याची 10 एकर द्राक्षी आहे, याची 10 एकर द्राक्षी आहे. दोघांनी मेहनत केली. मुगाच्या दाण्यासारखे द्राक्षे आले. दोघांनी हिशोब केला. कमीत कमी भाव तरी 1 कोटी यंदा होणार. तोही म्हणतो 1 कोटी होणार. बरोबर आहे दोघांचंही. हा 1 दिवस गेला पैठणला आणि गड्याला सांगून गेला फवारणी करा. गड्यानी केली फवारणी 10 एकरात. 2 दिवसांनी सगळे मणी खाली आले. का? तणनाशक. याला 1 कोटी झाले आणि त्याचे 10 लाख जवळचे गेले. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. चांगलं आहे तुमचं, चांगलं आहे. भूतदया गायी पशुचे पालन जमला आता. ताणेल्या जीवन वना माझी. चांगलं आहे. बंधू बंधूचं प्रेम. मग आम्ही रामायण सांगतो. कधी कधी म्हणतो आम्ही रामायण सांगतो, पण बघायचं असेल तर राहटाई परिवारात जा. भावा भावाचं प्रेम आहे. आनंद आहे. त्यासारखा आनंद नाही, त्यासारखा आनंद नाही. आता वास्तुशांतीचा दिवस आहे. एक कल्पना करा. पाहुणे येतात सकाळीपासून. स्वागताला बापले काय 70 वर्षाचा बाप, 40 वर्षाचा मुलगा. जेवण करून जा, जेवण करून जा. जेवण दिवसभर चाललंय, दिवसभर. सायंकाळी एक पांढरी कार आली. अभंग साहेब कोण उतरतंय भाऊ, आता सगळे गेले जेवून. आणि मग एक ड्रायव्हर उतरला, मागचं दार उघडलं, आत हात दिला. ती 95 वर्षाची मारवाडी समाजाची व्यक्ती. काळी टोपी, पातळ सदरा, धोत्र, लटलट कापतय. बापाच्या लक्षात आलं, बापरे ज्याच्या भाकरीवर जगलो मी, तो माझा अन्नदाता आला. वास्तुशांतीच्या दिवशी बाप गेला आणि त्या शेठजीला दंडवत. 70 वर्षाच्या बापाने. शेठजी नुसती पत्रिका दिली होती, तुम्हाला या वयात त्रास द्यावा अशी इच्छा नव्हती, पण तुम्ही एवढ्यात तरी आलाच. अरे पत्रिका वाचल्यापासून मला कधी जातो याचं वैभव पाहतो. अरे माझ्या श्रीमंतीला लाजवेल एवढं मिळवलं राजा. शेठजी आठवतं मला, तुम्ही शेताकडे गेले म्हणजे तुमची आई म्हणायची थंडीचे दिवस आहे, हे फाटकं घोंगडं घेऊन जा, त्या मुलाला भाकरी घेऊन जा, जुने धोत्र घेऊन जा. तुमच्या आईनं खूप जीव लावला शेठजी. अरे ते जुनं काढू नको बाबा, पण आता तुझ्या वैभवाकडे पाहिल्यावर माझं वैभव लाजल्या जातं. एवढं मिळवलं तू. माझं काही नाही शेठजी, मी अशिक्षित, जन्मभर तुमच्या उसात दारे धरले असते. हे खरी कर्तबगारी माझ्या मुलाची आहे.
मुलगा आला 40 वर्षाचा. बाळा, हे माझे अन्नदाते, यांच्या उसात दारे धरले 10 वर्ष, पाया पड. मुलगा पाया पडला. शेठजी म्हणाले, बाळा, तुझा बाप माझ्याकडून गेल्यानंतर तसा इमानदार गडी नाही मिळाला मला. अरे, मी महिना जात नव्हतो शेतात, सुतईचा सडा चोरीला गेला नाही. पण आता हे तुझं वैभव पाहलं, माझ्या श्रीमंतीला लाजवेल एवढं. मुलगा रडायला लागला. हे माझं काही नाही शेठजी, हे सगळं दिसतंय ना, हे माझ्या बापाची पुण्य आहे. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वाढवी महत्व. काल बदलते. शांती कोणाचा वाईट, कोणाचा वाईट, शांती रूप कोणाचा वाईट. कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे. या भगवान सेठ इलक आणि प्रवरा कारखान्याचे माजी चेअरमन तांबे पाटील, या बसा. मग ते घेतो मी बरोबर, ते तुम्ही आणलं ते बरोबर करू आपण. शाबाश. हे नेहमीचे आमच्या घरी येतात, त्यामुळे काय आता हे सगळे परिचयाचेच आहे. कीर्तन म्हणजे आपलं घरात बसून भावा बहिणी बापासोबत बोलल्याचा कार्यक्रम वाटतोय मला. हे ओळखी झालं, जमलं आता. शांतिरूप नव्हे, शांतिरूप म्हणून नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. वडिलाला विचारा, ते म्हणतात माझं काही नाही, माझ्या लेकराची कर्तबगारी आहे. मुलाला विचारा, ते म्हणतात माझं काही नाही, हे सगळी माझ्या बापाची पुण्य आहे, याला म्हणतात. आत्तापर्यंत जे सांगितलं याचं नाव आहे गृहस्थाश्रम. आश्रमाचे तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. अतिशय सुंदर नियोजन रहाटळी परिवाराने केलं. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले सगळे, टाळकरी, गाणारे, मृदंगाचार्य, कशात काही कसर ठेवली नाही. म्हणून आप्पासाहेब असेल, बाळासाहेब असेल, विष्णुभाऊ, महेश, राहुल दादा, अतिशय सुंदर नियोजन केलं, म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातून मोठी मोठी मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. राहाटळी परिवाराने तुम्हालाही धन्यवाद देतो. अजून 2 मिनिट आहे, ते माहिती आहे तुम्हाला. ज्ञानेश्वर माऊली भजन, नंतर जय विठ्ठल, टाळकरी महाराज लोक सगळे खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही.
निवेदक निवेदन देतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. तडजोड नाही त्याच्यात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल नाही विचारिला फुला म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा